पाण्यासारखा त्याला म्हटले, किंवा नीतिसूत्र करता म्हणतो गावकूच नसलेल्या गावासारखा तो आहे. आणि म्हणून आम्ही खंबीर असावं, हिंमत धरावी, घाबरू नये, कचरू नये असं वारंवार देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि नेहमी आम्ही अशी प्रार्थना करावी की माझं चांगलं होणार आहे, शैतान मला पाडू शकणार नाही. नेहमी प्रार्थना करावी की माझ्या लेकरांचं चांगलं होणार आहे. पवित्र शास्त्र सांगतं सगळ्या निगेटिव्ह विचारांना सोडून द्यायचं आहे. ते सारखे घर करतात, वारंवार येतात आणि मनाला स्पर्श करतात. वारंवार झोपलं तरी ते सारखे विचार येतात. त्या विचारांवर तुम्हाला मात करायचं आहे. पुन्हा तो असं म्हणतो नीतिसूत्र करता अध्याय 25 वचन 17 मध्ये तुम्हाला की शेजाऱ्याच्या घरी आपला पाऊल विरळतात, नाहीतर त्याला तुझा कंटाळ येऊन तो तुझा द्वेष करेल. कोणीतरी आपला द्वेष करावं इतकं कोणाला त्रास देऊ नये असं पवित्र शास्त्र सांगतं. बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलो, गेले 25 अध्याय आपण त्या नीतिसूत्रांमधून शिकत आहोत. हा शलोमोन राजा दावीद पुत्र अत्यंत सुंदर रीतीनं प्रत्येक वचनाचं महत्व आम्हाला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. देवाचे वचन काय आहेत ते तो शिकवत आहे. आता 26 अध्याय आम्ही काढू आणि 26 अध्यायामध्ये आम्ही वाचण्याचा प्रयत्न करू. तो 26 अध्यायामध्ये काय म्हणतो पहा, उन्हाळ्यात जसे बर्फ, कापणीच्या समयी जसा पाऊस, तसा मूर्खाला तो म्हणतो सन्मान शोभत नाही. आणि मूर्ख माणसाला तुम्ही कितीही सन्मानित केलं, कितीही मोठ्या पदावर नेलं, तरी तो त्याची मूर्खता जर सोडत नाही तर शास्त्र सांगतं की तो दिलेला सन्मान त्याच्या काही कामाचा नाही. पुढे तो म्हणतो की भ्रमण करणारी चिमणी, उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप आहे. विनाकारण एखाद्याला शाप दिला, विनाकारण आपल्याला कोणी शाप दिला तर तो म्हणतो त्या शापानं तुमचं काही होणार नाही, शापानं आमचं काही वाईट होणार नाही. पवित्र शास्त्र सांगतं कारण तो देव आमच्या बरोबर उभा आहे. देऊ द्या ना, त्याला किती शाप द्यायच्यात, किती सेवा द्यायच्यात, काय बोलायचं ते बोलू द्या, आम्ही मात्र चांगलं बोलावं. म्हणून तो म्हणाला आम्हाला एकाच झऱ्यातून गोड किंवा कडू पाणी निघत नाही, आमच्या मुखातून मात्र आम्ही ते शाप उच्चारण करू नये. पवित्र शास्त्र सांगतं की पहा काय म्हटलंय, घोड्याला जसा चाबूक आणि गाढवाला जसा लगाम तसा मूर्खाच्या पाठीला बडगा म्हटले, फटका म्हटले. मूर्खाला फटके टाकल्याशिवाय समजत नाही. मास्तर एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तिसऱ्या टायमाला त्याला फटके देऊन सांगतो तुला मी काय सांगितले, नीट बस मांडी घालून, तो सारखा उभा राहतो. शास्त्र सांगतं की घोड्याला चाटल्याशिवाय समजत नाही, हे रेसमध्ये धावायचं आहे, आणि गाढवाला लगाम घातल्याशिवाय तो आकळत नाही, तसा मूर्खाला पाठीवर फाटका टाकल्याशिवाय मूर्ख सुद्धा सुधरत नाही. आणि म्हणून त्यानं अनेक वेळेला ह्या वचनांमध्ये मूर्ख हा शब्द वापरलाय. का? कारण आम्ही मूर्खता करू नये, त्यातून बाहेर यावं, सुधरावं, प्रार्थनेमध्ये जीवन घालावं, परमेश्वराची अधिक आराधना करावी. मग हा नीतिसूत्र करता जेव्हा पुढे तुम्ही वाचता तेव्हा असं म्हणतो देवाच्या भयाशिवाय सगळं काही व्यर्थ आहे. उपदेशकामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा चालतो असं म्हणतो की एकच मात्र सत्य आहे आणि ते म्हणजे परमेश्वराचं भय. परमेश्वराचं भय पवित्र आहे, परमेश्वराचं भय निर्दोष आहे, ते मनुष्याचं आयुष्य वाढवित. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तो गौरवानं देणार आहे, मात्र त्या प्रत्येक गोष्टीचा समय आहे. मग 8 वचनामध्ये तो काय म्हणतो, वाचा, एकेकाने वाचा. काय म्हटलंय, मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको. अध्याय 26 आणि वचन 4 मध्ये काय म्हटलंय, मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको. मूर्खाच्या नादी लागलो, लोक पण काय म्हणतात, हाय काय मनुष्य कोणाच्या नादी लागलाय. मग तो काय म्हणतो, मूर्खाला कान देऊ नको, देशील तर तू त्याच्या सारखाच ठरशील. तिथं स्पष्ट लिहिले, वेगळं काय करणार नाही. आणि म्हणून आम्ही मूर्खाच्या नादी लागू नये, मूर्खाला उत्तर देऊ नये, त्याला कान देऊ नये, त्याला मुख देऊ नये, त्याच्या बरोबर वागू नये. कारण तो म्हणतो मूर्खाला त्याच्या मूर्खतेच्या योगे असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वतःला शहाणा समजेल. आणि मग मूर्खाला मूर्खासारखंच उत्तर द्या असं तो म्हणतो, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजेल. आणि हा नीतिसूत्र करता अनेक गोष्टी आम्हाला शिकवत आहे, सांगत आहे. आणि वारंवार या 26 अध्यायामध्ये तर अनेक वेळेला मूर्ख हा शब्द आला आहे. आणि मग तुम्ही पहा, मी तुम्हाला सांगतो की
पहिल्या वचनामध्येच मूर्ख हा शब्द आला आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही पाहाल तर तिसऱ्या वचनामध्ये परत मूर्ख हा शब्द आला आहे. चौथ्या वचनामध्ये पण आला आहे. पाचव्या वचनामध्ये पण आला आहे. 6 वचन वाचा, 6व्या वचनामध्ये सुद्धा मूर्ख शब्द आहे. वाचा बरं काय म्हटलंय. हा काय म्हटलंय, जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो. आपण म्हणतो काय निरोप पाठवलाय, कोणाच्या हाती पाठवावा, काय काय माणूस काय समजलंय, काय निरोप पाठवला. काय म्हटलंय, जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवितो तो काय करतो, हा तो स्वतःचेच पाय जणू काय कापून घेतो किंवा अडकवून टाकतो हा, आणि मग त्याचं नुकसान त्याच्या पदरी पडतं. निरोप पाठवलाय, आता ताबडतोब जाऊन निरोप दे, आणि त्याने पुढच्या आठवड्यात नेऊन दिला, काय फायदा आहे का? का निरोप कोणाजवळ पाठवला, मूर्खाजवळ पाठवला. तातडीची गरज आहे. शहाणा माणूस असेल तर तो काय म्हणतो, नाही नाही मला ते काम दिलं ते केलं पाहिजे. मूर्ख काय म्हणतो, जाऊ द्या ना करू, नंतर काय होतंय. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं त्या मूर्खामुळं आम्ही आमचे पाय कापून टाकलेत असं होतं, किंवा आम्ही त्याच्यात अडकलो असं होतं, आणि आमचं मग नुकसान होतं. आणि मग आम्ही डोक्याला हात लावून बसतो, म्हणतो बापरे काय माणसाच्या नादी लागलो, काय विश्वास ठेवला, असं वाटलं की असं करणारच नाही हा माणूस. आणि म्हणून शास्त्र सांगतं की मूर्खाच्या नादी लागू नको. पुढे वाचा काय म्हटले, लंगड्याचे पाय जसे कमजोर तसे मूर्खाच्या तोंडची नीती वचने. मूर्खाने कितीही उत्कृष्ट भाषण केलं, कितीही ज्ञान दिलं, तर ते कसं आहे, लंगड्यासारखं आहे. लंगडा शर्यतीत पळणार नाही, तसं ते म्हटलं की मूर्खाचं भाषण आहे. आणि म्हणून मूर्खापासून सावध राहा, हेच हा अध्याय शिकवत आहे. पुढे वाचा 8 वचनात, तो म्हणतो मूर्खाला मान देणारा आणि गोपनीत गोटा. हा समजते का आता काय म्हटलं त्या वचनामध्ये, गोपनीत गोटा बांधायचा नसतो, ठेवायचा असतो, गोपन फिरवायची आणि सोडायचा असतो. पण मूर्ख काय करतो, तो गोठा बांधून ठेवतो. गोटा बांधून ठेवता काय होईल, तो सुटणार, तो फिरणार, आणि जर त्याने सोडला तर तो माघारी येऊन त्याच्या मस्तकावर लागल. गोफन ज्याने चालवलं त्यांना ठावक असेल, पाखरं उडवण्यासाठी बाजरीवर ज्वारीवर पाखरं बसले तर गोफन घेऊन फिरवावं लागत होती. गोटा त्यात ठेवावं लागतो, बांधावं लागत नाही. पण मूर्ख काय करतो, तो गोटा काय करतो, दगड म्हणा गोटा बांधून ठेवेल, असं म्हटलंय. पवित्र शास्त्र सांगतं मूर्खाच्या नादी लागू नका. पुढे वाचा 9 मध्ये पण म्हटलं मूर्ख म्हटलंय. हा, मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन झिंगलेल्या इस्माच्या हातात हा शिरणाऱ्या काट्यासारखे आहे. झिंगलेला म्हणजे एखादा तरार झालाय, पिऊन मस्त झालाय, त्याला जखम झाली का काटा घुसलाय, त्याच्यासारखं आहे. म्हटलं काय, मूर्खाच्या तोंडचे वचन. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही मूर्ख बनू नये, मूर्खाच्या नादी लागू नये, मूर्खापासून सावध राहावं आणि मूर्खापासून दूर राहावं, असं आम्हाला ते वचन सांगायचं. पुढे आणखी वाचा, कुशल कारागीर सर्व वस्तू सिद्ध करीतो, आणि जो मूर्खाला कामास लावतो हा ओळख नाही पाळख नाही. एखाद्याला तुम्ही कामावर ठेवलं की गाडीवर ड्रायव्हर ठेवतो, गाडी घेऊन गेला परत आलाच नाही, कसं होणार, आम्ही मूर्ख होणार आहोत. किंवा घरात रखवालदार ठेवलात म्हणून काय म्हटलं, जो मूर्खाला जो कारागीर आहे, तो कुशल कारागीर आहे, जो चांगला मनुष्य आहे, आणि जर त्यानं मूर्खाला कामास ठेवलं तर त्याची फसगत तशाच पद्धतीने आहे. हे वचन दैनंदिन जीवनातील घडामोडींच्या संदर्भात आम्हाला शिकवतात की मनुष्यानं कशा पद्धतीनं त्याला घ्यावं. पण जर आम्ही वचन ऐकतो आणि मंदिराच्या बाहेर गेल्यावर सोडून देतो तर आम्ही कोण आहोत, मूर्ख आहोत. लक्षात घ्या, मूर्ख आहोत. पवित्र शास्त्र सांगतं, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये, कुठेही जा, लक्षात असलं पाहिजे की मी प्रभूच आहे. हे पाप मला करून चालणार नाही, हे लबाड बोलून मला चालणार नाही, हे वाईट वागून मला चालणार नाही, मी मूर्खासारखा वागणार नाही, कारण तो प्रभू मला पाहतो, त्याचं शासन मला होईल. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आम्हाला जपून वागलं पाहिजे. 11 वचनामध्ये काय म्हटले वाचा, तो म्हणतो जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करीतो, तो आपल्या ओकीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखे. अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. कुत्रा काय करतं, खावाय का? तुम्ही पाहिलं असेल, कधी कधी भरपूर खाल्लं ना, जास्त झालं अजीर्ण तर ओकून टाकणार, इकडे तिकडे गावभर फिरणार आणि परत येऊन ते ओकलेलं खाणार. तसाच कोण आहे, मूर्ख आहे. जर पुन्हा
पुन्हा आणि पुन्हा ती चूक करतो. पवित्र शास्त्र सांगतं आमचं लक्ष त्या देवाच्या वचनांकडं असलं पाहिजे. देव काय म्हणतो की जो वचनाकडं आपला कान देत नाही, बोला हालेलुया, समजते का सर्वांना, जो आपला कान वचनाकडे देत नाही, काय म्हटलं, देव त्याची प्रार्थना ऐकत नाही, असं वचनात लिहिलंय. मी सांगत नाही. काय म्हटलंय, हा जाऊ द्या मरू द्या, पाळकाचं काम आहे, तो भुगतोय भुकू द्या, आम्हाला काय घेणं, ते माझ्यासाठी नाही. शास्त्र वाचताना पण लोक काय करतात, असंच बघणार, हा हे वचन लय वाईट आहे, ते माझ्यासाठी नाही, ते बदलू, पुढचं घेऊ, हा हे कसं आहे, हे जरा बरं आहे, हे दुसरं घेऊ, असं बायबल वाचतात. आणि शास्त्र सांगतं मग आमच्या हाती काहीच लागत नाही. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं वचन ऐकत असताना आमचं लक्ष देवाशी निगडीत झालं पाहिजे. आम्ही बऱ्याच वेळेला तेव्हा काय करतो, गप्पा करत असतो, बाई साडी कावा घेतली, हिला लय टिकल्या होत्या ग, आता राहिल्या नाही. लोक चर्चा करतात, एकमेकांशी बोलतात, किंवा बहुसंख्य विद्यार्थी मी पाहिलं ते मोबाईलमध्ये दंग असतात, आपला मोबाईल चालू आहे, माझं काही नुकसान नाही. नुकसान तुमचं होणार आहे, परमेश्वर ते बाप जेव्हा विचारेल, जेव्हा संकटांना सामोरे जावं लागेल तेव्हा देव प्रार्थना ऐकणार नाही. तुम्ही उरू बाडवाल असं म्हटलंय आणि म्हणाल की त्या सागराला मला बुडव आणि डोंगराला म्हणाल की माझ्यावर पड, पण तो म्हणेल की मी रिकामा नाही. प्रगटीकरणात म्हटलंय आमचं लक्ष त्या वचनांकडे बारकाईने असलं पाहिजे की परमेश्वर काय मला बोलवते. कधी कधी देव कोणाच्या तरी मुखातून बोलतो, कधी कधी देव वचनाच्या द्वारे बोलतो, कधी कधी कोणीतरी प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेने आम्हाला स्पर्श होतो, कधी कधी कोणीतरी गातो, त्या गाण्याने आम्हाला स्पर्श होतो. तो गाणारा कोण आहे ते फार महत्वाचं नाही, तो वाजवणारा कोण आहे ते अत्यंत महत्वाचं नाही, उपदेश करणारा कोण आहे हेही महत्वाचं नाही, पण तो देवाचं वचन सांगत आहे, तो देवाचं गीत गात आहे, तो परमेश्वराच्या समोर प्रार्थना करत आहे, हे मात्र महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा ग्रहण करून आम्ही ते वचन स्वीकारतो, ते वचन आमच्या जीवनाकरिता कार्य करू लागतं आणि मग बदल होतो. आणि मग तुम्ही लोकांना म्हणाल की परमेश्वराने मला आशीर्वाद दिला. कारण काय म्हटलंय की जो मूर्ख पुन्हा सांगितली गोष्ट की बाबा सोडून दे, तो म्हणतो हा हा मी सोडलं, मी आता खाणार नाही, मी आता करणार नाही, पुन्हा 8 दिवसांनी जाऊन खातो. तो कसा आहे, आपल्या ओकीकडे जाणाऱ्या कुत्र्यासारखा आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आमचं जीवन बदलण्याकरिता आम्ही तयार असलं पाहिजे. पुढे काय म्हटलंय, आपल्या शहाणपणाची घमंड म्हटलंय, बाळगणारा ईश्वर तुला दिसतो काय, अशा मनुष्यापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. काय म्हणते, परमेश्वराला अत्यंत शहाणा सुद्धा चालत नाही की जो स्वतःची शहाणपणा मिरवत आहे. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला त्या प्रभूच्या समोर सर्वदा नम्र झालं पाहिजे, कारण या विश्वाचा निर्माण करता तो परमेश्वर आहे. त्या भूतलावरचा आमचा कालखंडच किती आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पुढे काय म्हटले, आता आळशी म्हणतो रस्त्यावर सिंह आहे, चव्हाट्यावर सिंह आहे, हा दरवाजा आपल्या बिजगऱ्यावर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणात लोळतो. मी मागेही तुम्हाला हे वचन वाचून सांगितलं होतं. पवित्र शास्त्र सांगतं आळशाला काम करण्याची इच्छा नसते, तो म्हणतो उद्या करू. तो काय म्हटले, तो काय म्हणतो, रस्त्यावर जाल तर कोण आहे, सिंह आहे, मला भीती वाटते, मी नाही जाणार. आणि चव्हाट्यावर जाल तरी कोण आहे, सिंहच आहे. मग मी काय करतो, झोपून राहतो, ह्या कुशीवरचा त्या कुशीवर होतो, त्या कुशीवरचा ह्या कुशीवर होतो. दरवाजा बदले, जसं आपल्या भिजगऱ्यांवर खेळतोय, मागे जाईल पुढे जाईल मागे जाईल, तसा आळशी अंथरुणात लोळतो, आयुष्यात काहीच करत नाही. मग आपण असं म्हणतो बापरे पोरगा पुष्कळ मोठा झाला, 30 वर्षाचा झाला, 35 वर्षाचा झाला, अहो त्याला काहीतरी काम बघा. ते कामवाले काय विचारतात, एवढे वर्ष काय केलं, कुठे जॉब केला तुम्ही, काय अनुभव आहे तुम्हाला. हा म्हणतो नाही मी फ्रेश आहे, काय केलं एवढे वर्ष. शास्त्र सांगतं योग्य त्या समयाचा उपयोग योग्य त्या वेळेला करा, नुकसान होणार नाही. बोलो हालेलुया. 1 रुपयाचं चाकर असा पण बेकार नसावं. तो काय म्हणतो, मी कष्ट केले, कष्ट करायला काही लाज नाही. जगाकडे पहा, लोक चणे विकतील, फुटाणे विकतील, मुरमुरे विकतील, शेंगा विकतील, अद्रक विकतील, मिरच्या विकतील, पण संध्याकाळी 10 रुपये घेऊन ते घरी जातात सन्मानानं. आणि फक्त इन करून शेंट मारून आतर मारून फक्त जर फिरणार आहोत ना, तर दिवस असे कठीण येतात की आम्हाला शेजारी पण कोणी बसू देत नाही. लोक काय म्हणतात ते जाऊ दे, ते भंगार आहे. ते कसं आहे,
भंगार आहे, काय करत नाही. किती वर्ष आई वडील सांभाळतात, एक दिवस मर्यादा असते, तेही थकतात. ते म्हणते बाबा आता तुझं तू बघ ना, किती काळ मी तुला पोसू. पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही दरवाजासारखं फक्त अंथरुणावर लोळू नये. काय करावं? ज्या मनुष्यानं सकाळचा सूर्य पाहिला नाही, एक मनुष्य असं म्हणतो, ज्यानं सकाळचा सूर्य पाहिला नाही त्याच्या जीवनात जगण्याचा काही अर्थ नाही. त्याचं जीवन ग्रासलेलं असतं आजारानं, पिढीनं आणि त्रासण्याने. मग तो म्हणतो मला हा त्रास होतो, मला तो त्रास होतो. वयाच्या 40शीत आल्याच्या नंतर सगळे त्रास आपाप सुरू होतात. ते होऊ नये म्हणून पवित्र शास्त्र सांगता मला आम्ही पहाटे लवकर उठावं. मी नेहमी तुम्हाला सांगितलं, पवित्र शास्त्र त्या पक्ष्यांबद्दल सुद्धा सांगतं की पक्षी सकाळी उठून देवाची काय करतात? स्तुती करतात. ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडतात आणि देवाचा गौरव करतात. संध्याकाळी झोपून जातात. संध्याकाळी किती धान्य टाका, कुठलेच पक्षी खायला येणार नाहीत. संध्याकाळी झाली ना ते आपापल्या घरी निघून जातात. आम्ही उलट करतो, संध्याकाळी जसं उशीर होईल तसं उठायला सुरुवात करतो, आणि जशी रात्र होईल तसं कामाला सुरुवात करतो, आणि जसं दिवस उगेल तसं आरामाला सुरुवात करतो. सगळं चक्र उलट करतो आणि मग त्रासानं पिढेनं भरून जातो. मग देवाला म्हणते बाबा आमच्या जीवनात का रे बाबा हे परमेश्वरा आम्ही कुठं चुकलो, देवा तुला दिसत नाही का, देवा तूच आमच्यासाठी का केलंस. हे बाजूचे लोक किती वाईट आहेत, ते प्रार्थना करीत नाहीत, ते जगीक आहेत, ते नाशवंत आहेत, ते व्यसन आहेत, त्यांचं काय चांगलं, आमचं काय वाईट. आणि मग आम्ही तुलना करू लागतो. शास्त्र सांगतं आम्हाला कोणाशी तुलना करण्याची गरज नाही. शद्रक, मेषक आणि अबेदनगो असं म्हणलंय, त्यांना सांगण्यात आलं की जर तुम्ही या मूर्तीची पूजा करणार नाही तर तुम्हाला उचलून अग्नीत टाकण्यात जाईल. आणि ते म्हणले की नो प्रॉब्लेम, हरकत नाही, पण आम्ही आमच्या देवाची आराधना सोडणार नाही. बोलो हालेलुया. आणि कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने परमेश्वराची आराधना करणं थांबवलंच नाही. राजाला राग आला, त्यांना उचललं, अग्नीत टाकलं. राजा पाहता आम्ही 3 टाकले, अग्नीत किती आहेत? 4 आहे. जसं मोशे त्या झुडपाला पाहतो, झाड जळत आहे पण भस्म होत नाही, पानं हिरवेच आहेत, जाळ मात्र आहे. हे लोक दिसतात जाळात, पण जाळ यांच्या अंगाला स्पर्श करत नाही, यांचे कपडेही जळत नाही, यांचे केसही जळत नाही. काय आहे? त्यांना बाहेर काढण्यात येतं. जे टाकायला गेले ते जळाले, पण ह्या तिघांना काही झालं नाही. ते सांगतात चौथा कोण होता? आमचा परमेश्वर होता. बोला हालेलुया जोरात, हालेलुया. तोच परमेश्वर संकटात तुम्हाला वाचवेल, लक्षात ठेवा. तोच परमेश्वर आम्हाला त्या कठीण परिस्थितीमध्ये वाचवेल, त्याकरिता आळस झटकून द्यायचा आहे. मग आपण गीतामध्ये गायलं, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. आमचं 9:30चा टाइम आहे, 9:30च्या अगोदर आम्ही त्या भक्ती मंदिरात यायला हवं. मी नेहमी तुम्हाला सांगितलं, जर गावाला जायचं आहे, गाडी 9:30ला सुटणार आहे, आम्ही 10ला कधीच येणार नाही, ती गाडी निघून जाईल. तसा प्रभू आला आणि आशीर्वाद घेऊन गेला तर आपण उशीर आलेले तसेच बसलो. आम्हाला आशीर्वाद कुठे? तो आला 9:30ला आणि आशीर्वाद देऊन मी पहिल्याच प्रार्थनेला देऊ म्हणला, मला दुसऱ्या चर्चला पण जायचंय. आम्ही पहिल्या प्रार्थनेपासून उपस्थित. ती भूक आम्हाला आठवडाभर लागली, म्हणजे मी प्रभूच्या भेटीला मंदिरात जाणार आहे. तो आळस टाकून दिला पाहिजे, ती झोप सोडून दिली पाहिजे, आणि मग परिस्थिती बदलू लागते. सुरुवातीला हळूहळू थोडा त्रास होतो, पण जेव्हा सकाळी लवकर उठायची सवय लागते तेव्हा आपोआप एक नवीन एनर्जी जीवनात येते आणि नव्यानं जीवन जगण्याकरिता आशा निर्माण होते. अनेक लोक जगात निराश आहेत, अनेक लोक हताश आहेत, दुःखानं ग्रासून गेले आहेत. हॉस्पिटल भरल्यात, गच्च जाऊन पहा, जागा नाही. पुष्कळ समस्येने लोक त्रासले आहेत. आम्ही कितीतरी चांगले. बोलो हालेलुया. देवाला धन्यवाद करता. देवा तुम्हाला सुंदर बनवलं, आम्ही तुला धन्यवाद करतो. माझे हात चांगले आहेत, मी तुला धन्यवाद करतो. माझे पाय चांगले आहेत, मी तुला धन्यवाद करतो. माझे नेत्र चांगले आहेत, मी तुला धन्यवाद करतो. परमेश्वरानं खूप सुंदर आम्हाला बनवलंय त्या देवाच्या गौरवासाठी. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की दरवाजा जसा आपल्या बिजगाऱ्यांवर खेळतो तसा आळशी म्हटलंय अंथरुणात लोळत राहतो. त्याला ते अंथरुण सुटत नाही, ते सोडून दिले पाहिजे. मला म्हणायचं नाही की आम्ही झोपू नये, त्याला समय आहे, पण आम्ही उठून देवाची भक्ती केली पाहिजे, प्रार्थना आराधना केली पाहिजे. त्या देवाच्या भक्तीची भूक आम्हाला लागली पाहिजे, मग आमच्या जीवनाला आनंद. कोण काय म्हणत आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मला त्या प्रभूला भेटायचं आहे. 15 वचन वाचा, काय म्हटलंय?
आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. पुढे योग्य उत्तर देणाऱ्याला 7 जणांपेक्षा आळशी आपणाला स्वतःला शहाणा समजतो. त्याला सांगितलं ना, अरे बाबा उठतो, म्हणतो भरपूर वेळ आहे अजून, मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर टाइम आहे. त्याला तो ताट घेतला तो हातातून तो घास घेतो, असा ठेवतो. जी ती मालिका, सिरियल, सिनेमा तो पाहत असेल ती इकडे पाहत राहतो. अरे हात वाळा खा, तरी तो खात नाही, तोंडात घालतो, असाच घास ठेवतो. तो मोबाईलवर जातो, अरे तो घास चाव. त्याला सांगावं लागतं, शास्त्र सांगतं. तो स्वतःला शहाणा म्हणतो, मला शिकू नका, मला माहिती काय करायचे ते. आणि मग शेवटी पश्चाताप करायची वेळ येते, पण वेळ निघून गेलेली असते. वेळ निघून गेली असते. कामाला लागण्याचा समय आहे. कामाला लागला फ्रेश, ते विचारतात किती 22 वर्षाचे आहात का, लगेच भरतीला या. तुमच्यासाठी मिलिटरी आहे, पोलीस भरती आहे, सगळ्या गव्हर्नमेंटच्या भरती आहेत. तर 30 वर्ष झालं गव्हर्नमेंट सांगतं आता कुठलीच भरती तुमच्याकरिता राहिली नाही. तुम्ही एज बार झाला, तुम्ही आता काहीतरी दुसरा काम धंदा बघा. 30 वर्षात आम्ही काम करायला गेलो का लगेच पाहता पाहता इकडं तिकडं पाहता पाहता 35-40 येते का लगेच झेंडूबाम येतो. आपण म्हणतो आता काम होत नाही, आता गुडघे कष्ट करू देत नाही. कामाच्या टायमाला तुम्ही झोपला, कामाच्या दिवसामध्ये तुम्ही आराम केलात, हंगामाच्या समयी तुम्ही झोपलात, शेतीच्या समयी तुम्ही झोपलात. ज्यावेळेस कमवायचं होतं तेव्हा कमवलं नाही. आता काय आहे? आणि मग आपण म्हणतो की बापरे, ते लोकांची किती प्रगती होते, पण तुम्ही विचार करत नाही. ते लहान थोरापासून काम करतात, ते सगळे कष्ट करत आहेत, सगळे काम करत आहेत. मुंगी सुद्धा कष्ट करून असं म्हणलंय उन्हाळ्यात आपलं अन्न साठविते. आणि मग जर आपण झोपा काढत आहोत तर आपल्याला काय म्हटलंय, दरोडेखोराप्रमाणे दारिद्र्य गाठी असं म्हटलंय. पुढे वाचा काय म्हटलंय 17 वचनामध्ये. हा, दुसऱ्याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरून ओढणाऱ्यासारखा. किती चुकीची गोष्ट आहे. किती सोप्या भाषेत सांगितले त्या नीतिसूत्र करताना. अरे त्यांचं भांडण चाललंय, तू रस्त्याने तुझ्या गावाला चाललास, तुला काय गरज होती तिथं जायची? आम्ही काय करतो, नाही नाही ते सोडायला पाहिजे. ती गाडी बंद करणार, येणार आणि त्यांचे भांडणं सोडणार. जो भांडत असतो निघून जातो, आपणच मार खातो. पोलीस येतात आणि सांगतात सांगा कोणी केलं, आपल्यावर केस होती. कधी कधी झालं असेल, तुम्ही पाहता जीवनामध्ये कधी कधी घडतं. तो काय म्हटलाय, जणू काय जवळून जाणारा कुत्र्याचा कान वाढल्यासारखं आहे. कुत्र्याचा कान वाढल्यावर तो लोचका धरणार, कुत्र सोडणार आहे का? कुत्र सोडणार नाही. आणि म्हणून नीतिसूत्र करता काय सांगतो ध्यानात घ्या, लक्ष पुढे काय का. तो म्हणतो शहाणा मनुष्य कधीच लोकांच्या तंट्यात पडत नाही. आम्हाला माहित नाही त्यांची भांडणं कशावर चालली, त्यांचं काय प्रॉब्लेम आहे आम्हाला ठावत नाही. आम्ही डायरेक्ट जाऊन त्यांना न्याय करणार. आम्ही कोणी न्यायाधीश नाही. त्याच्याकरिता न्यायाधीश आहे, त्याच्याकरिता सरकार आहे, त्याच्याकरिता कानून आहे, त्याच्याकरिता कायदा आहे. तुला कोणी सांगितलं त्याला मारायला जाऊन? त्यांच्या भांडण्यात आले, होऊ दे, तू निघून जा पुढे तुझ्या कामाला. पवित्र शास्त्र सांगतं की जर आपण त्यांच्या मध्ये पडतो तर काय म्हटलंय, कुत्र्याचे कान वाढणाऱ्यासारखे आम्ही आहोत. आम्ही कसे आहोत ते आम्ही आमचं ठरवायचं. पुढे वाचू 18-19 वचन. जो आपल्या शेजाऱ्याला फसवितो तो म्हणतो की मी ती थट्टा करीत नव्हतो. काय तो हा कोणते बाण व मारक शस्त्र फेकणाऱ्या, काय म्हटलंय, शेजाऱ्याला शिव्या घालतो किंवा त्याची थट्टा करतो किंवा त्याला जाणून बुजून करतो आणि अंगावर आलं काय म्हणतो, आम्ही मस्करी केली, तसं माझी इच्छा नव्हती, तशी मला करायची भावनाच नव्हती, माझ्याकडून चुकून झालं. मग काय म्हटलंय, तो शस्त्र फेकणाऱ्या माणसासारखा आहे. थट्टा केली म्हणून तू फसगत स्वतःची करून घेऊ नको. पुढे वाचा काय म्हटलंय, हा काय म्हटलंय, सरपण नसल्यामुळे विजून जातो. कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे भांडण आपाप मिळतं. जर कोणी नाही सांगितलं ना, आपण काय म्हणतो, जाऊ द्या मुर्द्या, आपल्याला काय करायचं, निघून जातो. पण सांगितलं ते तुलाच म्हणला, हे तुझ्यासाठी उद्देशून होतं, आपण बळच अंगावर ओढून घेतो. अरे नव्हतं, आता हे वचन काय तुमच्यासाठी? मला माहित आहे का घरात कोणाच्या भांडण चाललंय? मला काय माहित आहे. पण तुम्ही काय म्हणता की नाही, पालकाने आम्हाला टोमणे दिलेत. मग काय होतंय,
बळच भांडण येते की नाही? काय होतं? शेजारी म्हणणं नाही, शेजारी म्हणणं तुम्हालाच होतं ते. आणि मग काय म्हटलंय? सरपण नसताना जसा विजतो आणि आग लागायची थांबून जाते, जळायचं बंद होतं, तसा चाड्या सांगणारा नसलं होतं. पण चाड्या सांगणारा जर असला तर काय म्हटलंय? तो आगेत तेल टाकतो, भडका उडवतो आणि प्रपंच, कुटुंब, जीवन उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून आम्ही कधीच चाहडी करणाऱ्या माणसाचं ऐकू नये. म्हणून मराठीत सुंदर म्हण आहे. काय म्हटलंय? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. सांगू द्या ना कुणाला काय सांगायचे तर. मला काय करायचंय ते मला समजतंय. माझ्यासमोर पवित्र शास्त्र आहे, माझ्यासमोर हे ताट वाढलेलं आहे, मला खायचं आहे, मला प्रार्थना करायची आहे, माझ्या समोर तो परमेश्वर आहे. परमेश्वराकडे जाण्याकरिता मला कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही, कारण त्यानं ती वधस्तंभावरती सगळे मार्ग मोकळे केले. आणि मग प्रभूंना मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्याकडे येतो तो कधीही नाश पावणार नाही, सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होईल. आणि तो परमेश्वर तुमचा आणि माझा आहे. आणि म्हणून आम्हाला त्या परमेश्वराची आराधना करायची, ना की लोकांचं ऐकून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करायचं. असं हा नीतिसूत्र करता शलोमोन राजा आम्हाला सांगत आहे. वाचा काय म्हटले आणखी पुढे. निखाऱ्यात जसे कोळशे, विस्तवाला जसे सरपण, आणि तसे भांडण पेटवण्यासाठी भांडखोर मनुष्य आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट वारंवार सांगत आहे, कोणाचंही भांडण असू दे, ते भांडण विझवावं, पेटवू नये. कारण भांडणात सोपी म्हणे मराठीमध्ये, भांडणात कोणी साखर वाटीत नाही. वाटतात का? नाही. भांडणात काय असतात? राग, द्वेष. लोक काय म्हणतात? बाबा काय उकरू नको, नाव्याचा उकांडा काय निघणार आहे? नाही का? कशाला जुनं पुराणं काढत बसलं? बायकोच जरी आपण काढत बसलो, काय तर बापाने असं काय लग्न दिलं, झाले 40 वर्ष, आता कशाला त्या लग्नाचं काढायचंय? असं म्हणले. शब्दानं मन काय होतं? दुखवलं जातं. शब्दानं आम्हाला जिंकता आलं पाहिजे. म्हणून प्रभूने म्हटलंय, प्रेमानं आम्हाला जग जिंकायचं आहे. त्याने प्रीती करणं शिकवलं, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला मारलं, पण तरी तो म्हणला की काय करतात यांना समजत नाही. जर जगाला समजलं असतं तर ते वाईट वागणार नाही. परमेश्वरानं आम्हाला चांगल्या गोष्टीसाठी निवडलं आहे. आणि जेव्हा तुम्ही चांगलं वागाल तेव्हा तुम्हाला सगळं काही चांगलं मिळेल असं नाही. तुम्ही चांगलं बोलाल पण तुम्हाला उलट उत्तर येईल. तुम्ही प्रार्थना कराल तर लोक म्हणते तुला धार्मिक झाला, आम्हाला माहित आहे कसला आहेस तू. लोकांना म्हणू द्या, मला मात्र प्रार्थना करत राहायचं आहे. तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न कराल, लोक तुम्हाला दोष देतील, नावं ठेवतील. त्या कठीणातल्या कठीण काळामध्ये सुद्धा प्रार्थनेमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. मग म्हणलंय, धार्मिक 7च्या 70 वेळेला पडला तरी तो पुन्हा उठेल, कारण तो देव त्याच्या बरोबर आहे. पुढे वाचा काय म्हटलंय. कानाला लागणाऱ्याचे शब्द रुचकर पक्वान्नासारखे लागतात, ते पोटात अगदी खोल शिरतात. वाणी तवायकीची पण मन दुष्ट असणे, रुपयाचा गुलाम दिलेल्या मडक्यासारखे. किती सुंदर वचन आहे, किती गहन अर्थ त्या नीतिसूत्रकर्ता राजा शलोमोन लिहिलाय. किती सुंदर तो सांगत आहे की कानाला लागणारा मनुष्य, चाहडी सांगणारा मनुष्य आम्हाला नेहमी चांगला वाटतो, पण बायबल सांगतो तो कधीच चांगला नाही. तो त्याची चाडी तुम्हाला सांगत आहे, तो तुमचं दुसऱ्याला सांगणार नाही का? बोला हालेलुया. काय म्हटलंय? चाडी लागणारा मनुष्य आम्हाला कसा लागतो? अत्यंत सुंदर पक्वान्न खाल्ल्यावानी, सुंदर भोजन केल्यावानी, बिर्याणी सारखा लागतोय, मच्छी फ्राय केल्यासारखा लागतोय, गुलाबजाम सारखा लागतोय, आमरसपुरी सारखा लागतोय. काय किती सुंदर रंगून सांगतो तो इतकं सांगतो पोटात आत शिरतो. काय म्हटलंय? तो पोटात खोल आतपर्यंत शिरतो. तो सांगतो का हो मी होतो म्हणून ऐकून घेतलं, लय तुमच्याबद्दल तो वाईट बोलत होता, तशी काय ऐकूय का? तुम्हाला असं म्हणत होता तो? आणि आपलं वाटतं की खरंच हा मनुष्य माझ्या बरोबर आहे, पण तो आमचा कधीच नसतो. कारण तो जर दुसऱ्याच्या चाड्या आम्हाला सांगतो तर शास्त्र सांगतो तो तुमचंही कोणाला तरी सांगित असेल. आणि म्हणून आम्हाला त्याच्यापासून दूर राहणं अत्यंत गरजेचं. काय म्हटलंय? जसं रुपया देऊन मडकं विकत घेतलं खणखणणारा, अशा मडक्यासारखा तो आहे. आणि ते मडकं काय होतं? फुटून जातं.
कितीही भारी घेतलं मडकं, पण खाली टाकलं तर काय होत आहे, फुटून जाते. तसा हा चहाड्या करणारा मनुष्य आहे, तो कधीच कोणाचा होत नाही. पुढे वाचा काय म्हटलंय, ज्येष्ठ आपल्या वाणीने खोटा बहाणा करीतो, पण अंतर्यामी तो कपट बाळगतो. जो दुष्ट आहे, जो वाईट आहे, जो चांगला नाही, तो कधीच चांगला होत नाही, तो वाईटच आहे. तो बहाणा करतो, पण तो काय म्हटले, अंतःकरणातून तो कसा आहे, कपटी आहे. आणि बायबल सांगतं या कपटापासून आम्हाला दूर राहायचं आहे. पुढे आता 25 मध्ये काय म्हटलंय, जो गोड गोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नको. हा, आता हे 7 विषय कोणते कोणते आहेत ते तुम्हाला शोधायचे. अभ्यास आहे घरी गेल्यावर. काय म्हटलंय, हे सगळं आपण वाचलं मूर्खाबद्दल असं म्हटलंय. आणि पुढे तो काय सांगतो की जो जो गोड गोड बोलतो, तुम्हाला नेहमी गोड बोलतो, त्याच्या हृदयात किती विषय आहेत, 7. आणि कधी कळतं, संकटामध्ये जेव्हा आम्ही पडतो तेव्हा तो तुम्हाला धोका देतो, लगेच टांग मारतो. तो म्हणतो तुम्ही किती मित्र आहेत ना, त्या सगळ्या मित्रांना घरी गेल्यावर फोन लावा, त्यांना सांगा, अरे बाबा लय पाऊस झाला मुंबईला, लय आमचा प्रॉब्लेम आहे, आमची लय अडचण आहे, आम्हाला लय समस्या झाल्या, काम गेलं, घरात राशन नाही, काय नाही, मला लय प्रॉब्लेम आहे, बायको आजारी आहे, मला थोडे पैसे पाठव. 10 जणांना फोन केले ना, त्यातला एखादा फक्त काय म्हणतो, आता नाही रे, पण मी तुला 2 दिवसात देतो. 10 जण सरळ काय सांगतात, नाही राव, पैसेच नाही, तू मला काल म्हणायचं होतं, आज तर तुम्ही काय तुला दिले असते का, आणि मी काय तसं वागला असतो का, आणि मी तुझ्यासाठी असं करीन का, आणि मी खरंच दिले असते. तो भरपूर भाषण देईल, पण पैसे देणार. शास्त्र सांगतं गोड बोलणाऱ्यावर भरोसा ठेवू नका, पण सकाळ आहे ना तो शिव्या घालीन, तो रागवन, तो वेळ आला कानामागं मारीन, तो चिडन, पण संकटामध्ये लगेच धावून येईन. काय होऊ दे, तो म्हणतो जाऊ दे, उद्या बघेल मी, पण आता त्याला गरज आहे, आता त्याला संकटात मी बाहेर काढतो. तो म्हणले खरा मित्र, तो खरा बंधू, तो खरा साथी. पवित्र शास्त्र सांगतं की फक्त गोड भाषणानं पोट भरत. मी असं म्हणलं, जा घरी सुखानं जा, आनंदानं राहा, सुखानं कमवा, आनंदानं खा, जा शांतीने जा, भरपूर जेवा, जा आज संध्याकाळी गेल्या भरपूर खा. आपण देणार कोण, नुसतं म्हणून चालतंय का, कधी म्हणावं लागतं, हे आणली बॅग भरून म्हणावं लागतं, हे जरा हे घ्या, जा खा, त्याला म्हटले. पण फक्त नुसतं भाषण चाललंय गोड. अरे भाषणानं पोट भरत नाही, त्याला राशनच लागतं. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं 7 विष भरलेले असतात मूर्खाच्या मनात, 7 विष भरलेले असतात दुष्टाच्या मनात, 7 विष भरलेले असतात चहाडी करणाऱ्यांच्या मनात, 7 विषानं भरलेला असतो. पवित्र शास्त्र सांगतं की जे मनुष्य देवापासून दूर आहेत त्यांच्याकरिता. आणि मग पुढे काय म्हटले वाचा, त्याचा द्वेष धूर्ततेने झाकलेला आहे, तरी तो समाजापुढे त्याची दृश्यता उघडीस येईल. जो खाच खणतो, म्हणजे जो खड्डा खणतो तोच त्याच्यात पडेल, जो धोंडा लोटीतो त्याच्यावर तो येईल. लबाड जिव्हा आपण घायल केल्याचा द्वेष करीते, खुशामत करणारे नाशाला कारण होतात. आणि पवित्र शास्त्र सांगतं हा 26 अध्याय आम्हाला मूर्खाबद्दल शिकवत आहे की जर आम्ही शहाणे आहोत, परमेश्वराचं वचन आम्हाला समजलंय, तर त्या कुत्र्याप्रमाणे परत चुकांकडे जाऊ नये. कोणती चूक असू द्या, परत जाऊ नये. आम्ही देवाला नेहमी सर्वदा धन्यवाद करावं आणि त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवा, नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून तुम्हाला वर काढणारा माझा परमेश्वर आहे. संकट माझं काही करू शकणार नाही, आजार माझं काही करू शकणार नाही, कुठलाही त्रास माझं काही करू शकणार नाही, कोणतीही अशुद्ध शक्ती माझं काही करू शकणार नाही, कोणती अंधकार शक्ती माझ्या लेकरांचं काही करू शकणार नाही. तो परमेश्वर मला बरं करणारा देव आहे. बोला हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही ती प्रार्थना प्रति दिवशी करत आहात, तेव्हा तो देव तुमची प्रार्थना एक दिवस का होईना ऐकेल आणि तुम्ही साक्षी द्याल की परमेश्वरानं मला सर्व संकटातून सोडवलं.
जेव्हा आम्ही जगाची आशा करतो, लोकांची आशा करतो, तेव्हा फक्त असं होतं, आम्हाला कोणीच संकटातून सोडवणार नाही, तो परमेश्वर ते फक्त त्या संकटातून सोडवणार आहे. आणि म्हणून आम्ही ते येशूला सर्वदा धन्यवाद दिला पाहिजे. दे बाप त्या वचनांच्या कर्वे आम्हाला आशीर्वादित करो.